15 फेब्रुवारीला भारत पाकिस्तान मॅच होणार म्हणून तुम्हाला आनंद होतोय की नाही? मौका मौकाच्या जाहिराती बघून मुठी आवळायला सुरुवात झाली असेल ना? क्रिकेटवर निरातिशय प्रेम करणाऱ्या कुणाही भारतीय संघ समर्थकाला वाटतंच की पाकिस्तानला हरवलं पाहिजे. पण ते वाटणं आणि त्यामागच्या सच्च्या देशभक्तीचा आणि क्रिकेट प्रेमाचा बाजार मांडला जातोय आणि त्यात आपल्या भावना आपल्यालाच विकल्या जात आहेत असं म्हटलं तर वाईट वाटेल की नाही? आणि आपण म्हणजे भारतीयच नाही तर पाकिस्तानी जनतेलाही असंच उल्लू बनवलं जात आहे. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तान क्रिकेट संबंध तोडण्यात येणार अशी चर्चा सुरू झाली. भारताने पाकिस्तानशी खेळूच नये अशी मागणीही झाली. पण प्रत्यक्षात काय झालं? भारत पाकिस्तान आशिया स्पर्धेत खेळले, मात्र देशभक्ती दाखवायची म्हणून हँडशेक टाळण्यात आले. आशियाई अध्यक्ष मोहसिन नक्वींकडून ट्रॉफीज घेणार नाही म्हणत मोठा दिखाऊ ड्रामा झाला. मग त्यानंतर हे क्रिकेटचे सिलसिले थांबले का? नाही, उलट दर रविवारी रतीब लावल्यासारखे भारत पाकिस्तान सामने खेळवले गेलेच. त्यातल्याच या काही तारखा बघूयात. 28 सप्टेंबर 2025 आशिया कप फायनल, 5 ऑक्टोबर 2025 महिला संघ वर्ल्ड कप मॅच, 16 नोव्हेंबर 2025 अंध महिला T20 मॅच, 14 डिसेंबर 2025 अंडर-19 एशिया कप ग्रुप स्टेज मॅच, 21 डिसेंबर 2025 अंडर-19 एशिया कप फायनल मॅच, 1 फेब्रुवारी 2026 अंडर-19 वर्ल्ड कप मॅच आणि आता 15 फेब्रुवारी 2026 T20 मॅच. हे सगळं काय आहे? एकीकडे पाकिस्तानशी खेळायचं नाही, हस्तांदोलन नको म्हणत सामन्यावर सामने खेळवले जात आहेत. कशासाठी? अर्थात पैशासाठी. भारत पाकिस्तान क्रिकेट सामने ही दुभती गाय आहे हे BCCIला माहिती आहे, तसंच PCBला आणि ICCला सुद्धा माहिती आहे. भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्काराचं नाटक पाकिस्तान आणि मोहसिन नक्वींनी करून बघितलं. त्या बदल्यात त्यांना ICC म्हणजे अर्थातच जय शहांना नमवायचं होतं. BCCIला 1000 मिनतवाऱ्या करायला लावायच्या होत्या. 6-6 तास मीटिंग करून ते सुद्धा करून झालं. दोन्ही देशातल्या माध्यमांनी आपल्याच संघटनेचं खरं त्यांनी मान झुकवली म्हणून बातम्या दिल्या. तथ्य हेच की जिंकलं क्रिकेट नाही तर जिंकला तो फक्त पैसा. आणि भारत पाकिस्तान मॅच न होणं कोणालाच आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. डिझनी इंडियानं 2022 मध्ये क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क 2024 ते 2027 या काळासाठी $5.4 अब्ज विकत घेतले होते. नंतर डिझनी इंडियाचं जिओ स्टार झालं. जिओ स्टारचे मालक कोण आहेत हे मी सांगायला नकोच. तर क्रिकेट प्रक्षेपणात 10 सेकंद जाहिरातीसाठी $25,000 ते $40,000 मोजावे लागतात. प्राईम टाईम असेल तर $50,000. भारत पाकिस्तान सामन्यात 1 मिनिटाच्या जाहिरातीसाठी सुमारे $2.5 लाख मोजावे लागतात. जास्तच पण कमी नाही. बाकी जाहिराती, सोशल मीडियातून येणारा पैसा, इन्फ्लुएन्सर यातून येणारा पैसा क्रिकेट प्रेम आणि देशभक्तीपेक्षा वरचढ ठरले नाही तरच नवल. तिकडे पाकिस्तान कितीही नाकानं कांदे सोलत असला तरी त्यांचं पोट ICCने दिलेल्या पैशांवरच भरतं. सर्वाधिक प्रेक्षक संख्या याच सामन्यांना असते. लोक रडतात, चिडतात, नारेबाजी करतात. तेच सगळं विकून करोडो रुपये एका दिवसात कमवले जातात. इकडे BCCI मालामाल, जाहिरात कंपन्या, प्रक्षेपण हक्क घेणारे मालामाल. तिकडे PCB म्हणजेच पाकिस्तानातही हेच लोक मालामाल. आता बोला, देशभक्ती आणि स्पर्धात्मक विखार पसरवून जिंकतंय कोण? तर फक्त पैसा. क्रिकेटवर प्रेम असेल तर मॅच नक्कीच बघावी. क्रिकेट आनंदच देतं, पण त्या आनंदाच्या पाठीचं हे धनबळ आणि पैशाच्या राशींचा स्वार्थी खेळही आपल्याला माहिती असावा इतकंच. त्यामुळे आपल्या भावनांचा बाजार मांडलेल्या जगात आपण प्रेक्षक म्हणून शहाणे झालेलं बरं. कारण आपल्याला रविवारी मॅच बघून सोमवारी ऑफिस आहेच आणि आहेच EMIचे पट्टे गळ्यात हे न विसरलेलं बरं. बाकी मॅच तर आता होणार आहेच. तुम्ही बघणार की नाही? काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.